कवळा सावरखेड येथे दारूला कंटाळलेल्या रणरागिणींनी रौद्र रूप घेत 10 ते 15 दारूचे अड्डे उद्ध्वस्त करून 40 ते 50 दारूचे डब्बे नष्ट केले। कवळा येथे अनेक वर्षापासून अवैध दारू अड्डे सुरू आहे। दारूबंदीसाठी अनेक वेळा मागणी करूनही ही समस्या सुटली नाही। मौजे सावरखेड व कवळा या गावात प्रचंड अवैध दारूची विक्री केली जाते। या दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। गावातील तरुण मुले दारूच्या व्यसनाच्या आहारी जात असून नव्या पिढीवर याचा विपरीत परिणाम होत आहे। शिवाय गावातील लोकांना आरोग्याचा प्रश्न भेडसावत असून मारहाणीचे प्रकार उद्भवत आहे। साधारणतः 500 ते 600 लिटर गावठी दारू तसेच देशी विदेशी दारू सर्रासपणे गावात विकली जात असल्याचेही महिलांचे म्हणणे आहे। याबाबत कुठलीच कार्यवाही होत नसल्याने कंटाळलेल्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत जवळपास 15 गावठी दारूच्या अड्ड्यांपैकी 10 ते 11 अड्ड्यांवर धडक देऊन तेथील दारूसाठा व इतर मालाची नासधूस केली। फोडा फोडा मग जमलं ते। भरले मगलू ताई फोड नका ती फोड नका। नाही या महिलांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे दारू अड्डा चालविणाऱ्यांनी यावेळी धूम ठोकली। महिलांनी एकत्र येत अमळापूर पोलीस स्टेशन गाठून कायमस्वरूपी दारूबंदी करण्यासंदर्भात निवेदन दिलं। या निवेदनावर मनीषा विजय सुरसे, सरला सुरसे, अनिता हाडे, यमुना सुरसे, किरण पवार, सुनीता महाले, उर्मिला शिंदे, सविता सुरसे, निर्मला पवार, वंदना काकडे यांच्यासह 51 महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।